कायम डिप्रेशन. स्विमिंग गाईज, स्विमिंग. हॅलो गाईज, तू घाबरला. तर मित्रांनो, आता आम्ही चाललोय फिरायला. तर अशा प्रकारे आम्ही आमची आता रोड ट्रिप सुरू केलेली आहे, शॉर्ट रोड ट्रिप. आम्ही चाललोय, कुठे चाललोय आपण? चाललोय गाईज आता आम्ही सगळं पॅकिंग वगैरे केलेलं आहे. चाललोय फार्म हाऊसला. लॉंग ड्राईव्ह करून मग फार्म हाऊसला आम्ही एन्जॉय करणार आहे. बाईक राईड प्लस सॅटर्डे संडे फन डे असं फॅमिलीसोबत आम्ही एन्जॉय करणार आहे. तर ब्लॉगमध्ये असंच सोबत राहा, बघा काय मजा करतो आम्ही ती. तर तोपर्यंत लाईक आणि सबस्क्राईब. कुठे चाललंय? सिटी वाईन्स. दारू घ्यायला, दारू घ्यायला चाललेत गाईज. दारू, व्हॉट इज दिस दारू? दारू इज व्हेरी इंजुरियस टू हेल्थ. नो इंजुरियस टू हेल्थ, गुड फॉर हेल्थ. दारू इज बियर, सेव वॉटर गाइस. क्या? ये क्या बक रहे हो? हेल्मेट कुठे? हेल्मेट भाऊजी गाईज, हा भाऊजी बोलतोय, पण भाऊजी काय नाही करणार आहे. भाऊजी सांगायला 2 फटके मारा भडव्याला. याच्याकडे ना लायसन्स आहे ना हेल्मेट आहे. गाईज, तुम्ही हेल्मेट वापरा. हेल्मेट वापरणं खूप आवश्यक आहे लाईफमध्ये. जीव असेल तर गाडी आहे, गाडी असेल तर फिरायला भेटेल. जर जीवच नसेल तर फिरायला भेटणार नाही. म्हणून तुम्ही हेल्मेट घाला. हेल्मेट इज व्हेरी इम्पॉर्टंट. काय बोलतो? या छोट्या लोकांना कोण सांगायला होता विदाउट हेल्मेट फिरता जेड जाऊया? यांना ना पोलिसांनी बांबू टाकला पाहिजे कांडे तुमचं, मजा येईल. तर मित्रांनो, अशी आमची ही सहल सुरू झालेली आहे. ते जे मागे होते ती माझी मोठी बहीण आणि एक छोटा भाऊ माझा. हे दोघं स्कूटीवर येत आहेत, बाकी घरातले गाडीतून गेलेत. आम्ही करपलोय पार, कोणच आम्हाला समजू नाही शकत. Guys, we swimming on our bike. See, swimming, guys, swimming. Woo! This is our एवढा मोठा किडा. You can't expect that किडा. What is that किडा? We don't care because we are chatter. Oh यार. मित्रांनो, आता आम्ही पोहोचलो आमच्या फार्म हाऊसवरती. तर तुम्हाला दाखवत होता, हे बघा, असा निसर्गरम्य वातावरण आहे. असा एकांत ब्रेक, नेटवर्क नाही, काहीच नाही. असं फार्म हाऊस आहे. काही अतिरेकी पण आलेत आमच्या फार्म हाऊसला, अतिरेकी वगैरे आलेत. तर चला आता बघूया वरच बसायचं का? वर जाऊया गाईस. आम्ही तर एवढं थकलो, इथे चढताना वाट लागली आमची. काय सांगू तुम्हाला, जाम म्हणजे गाडीची हालतच झाली आहे. टेरेसवरती तुम्ही गाईज बॉक्स टाईप क्रिकेट खेळू शकता, एवढा मोठा टेरेस आहे हा. आमच्या दीदीचा साखरपुडा पण गाईज इथंच होणार आहे, आताच बोलणी झाली. गाईज हे असं डोंगराच्या मधोमध असं फार्म हाऊस आहे. सानिध्यात. तर खूप असं ऊन आहे गाईज, ऊन तर खूप आहे. ॲक्च्युली कसं आहे गणेश शेठ, ते कसं आहे, आमच्याकडे एक बॉडी बिल्डर पण आलेला आहे सोबत. हाच तो. कसं आहे, मर्दानी तोरा त्याचा रुबाब राजावा आणि कौतुक. इकडनं उड्या मारून डायरेक्ट खाली ना. गाईज, जर तुम्हाला पण यायचं असेल तर तुम्ही येऊ शकता तुमच्या फॅमिली सोबत या रिसॉर्टला. चढण कसली मोठी आहे ती. तुम्ही कसं वाटतंय चढणीचा अनुभव तुम्हाला? ते काढ ना, तुझे लिप्स मुवमेंट समजत नाही. कसं वाटतंय तुम्हाला ताई? कैसी अपमानजनक बातें कर रहा है लड़का, ये अश्लील है ये लोंडा. का असं काय झालं तुमच्या सोबत? चालायला लागला. पाणी नाही काहीच पनवेल मध्ये, असा फार्म हाऊसला हागायला लागतं. तुमच्याकडे पण पाणी नाही? आमच्याकडे टाके आहेत 4000 लिटर.
गाईच आमच्याकडे तर रास पाणी, पाणीच पाणी, आमच्या आयुष्यातच पाणी, आयुष्याचं पाणी झालेलं आहे. काय सांगू तुम्हाला. तिथे समोर एक छानशी अशी नदी आहे, नदी का काहीतरी आहे, थांबा तुम्हाला दाखवतो मी. तिथे काहीतरी आहे असं, इथं जाऊया आपण संध्याकाळी आता चालत चालत. गाईस चला गाईस, ऊन आहे आता, आपण रेकॉर्ड करूया नंतर जरा वेळाने. आज जाऊन खाली जाऊन फ्रेश होऊ, खूपच ऊन आहे, खूपच ऊन आहे. AC मध्ये बसूया आणि नंतर येऊ बाहेर. चला, फार्म हाऊस आहे आमचा, यू कॅन सी. ही एंट्री अशी खूप आहे, अंडरग्राऊंड अशी मोठा हॉल आहे गाईज, एकदम मोठा हॉल आहे, मोठा हॉल आहे. ओपन किचन आहे, इथं तुम्ही बसू वगैरे शकता. फ्रीजमध्ये बघा आम्ही फोन ठेवलेला आहे गाईज, असा प्रकार आहे. मिशन सक्सेसफुल झालेला आहे. आणि हा हॉल होता, हॉलच्या नंतर इथं बेडरूम्स आहेत. ओ भाई, फ्रेशसाठी बेडरूम आहे, पर बेडरूम एक बाथरूम दिलेला आहे. कपल वगैरेसाठी कडक आहे. ओ भाई, बाहेर गॅलरी वगैरे गाईज, अटॅच गॅलरी, अटॅच 3 कपाटं दिलेत, कोणासाठी दिलेत माहीत नाही गाईज. दारूच्या बाटल्या देखील 47 ज्याला जशी पाहिजे असेल तशी. ओ भाई, रिच पीपल लिव्हिंग हिअर गाईज, कलेक्शन गाईज. इथे पण बघा सेम कंडिशन, सेम तसंच सगळ्यांना दिलेलं आहे. मित्रांनो, आता आम्ही लांब फिरलो, आम्हाला रस्ता चुकलो, गावातल्यांना विचारून खाली उतरलो. आता आम्ही चाललो पेट्रोल भरून घरी. जाम फिरलो, गाडी रिझर्वला आली नाही रे. एवढा फिरलो का गाडी ऑलरेडी रिझर्वला होती आणि गाव चुकलो. डोंगर फिरलो. आता उतरलोय खाली, आता चाललोय पेट्रोल भरायला, नाहीतर बांबू धक्का मारू. आता जर पेट्रोल नसला मग धक्का स्टार्ट. चला धक्का मारो गाईस. धक्का स्टार्ट असेल तर आम्ही गाडी तिथंच लावून घरी जाऊ. पालखी निघाली राजाची. वी डोंट केअर. गाईज आमचा अवतार बघायचं आहे तुम्हाला, अवतार पाया दाखवतो, पाया दाखवतो. बघा पाय बघा आमचं, निस्ती माती गाईज, निस्ती माती फुलला. यो बघ आला पेट्रोल पंप. इस पेट्रोल पंप इज हिअर गाईज. आता आम्ही रिओ घेतलेले आहेत. जाम ऊन आहे बेकार, तुम्ही उन्हातनं बाहेर नका पडू. एवढा ऊन आहे काय सांगता येत नाही, जाम ऊन आहे, बेकार ऊन आहे गाईज. असं तापलं आम्ही रिओ घेतलेला आमच्या भावासाठी. वेर इज दॅट माय सिस्टर अँड माय ब्रदर. पुढे आहे संजय. हा काय रस्ता सांगतो बाई. पप्पांची गाडी बघून आम्ही लेफ्ट मारला, गोल गोल फिरत ऑक्सिजन दिसला आम्हाला. खाली गेलो, रस्ता संपला. तो वॉचमॅन बोलतो चला आम्ही येतो सोबत. मग त्याला घेऊन आलो बाहेर. मग गेलो वाजेला पेट्रोलवर. हाऊ यू फील टुडे? गुड नाईस. ती काय स्वतः तुझं आणि स्वराजचं आम्ही स्वतः आले. कुछ नाही आहे भाई. हे बघ भीक माग्याने. हे बघ गाईस, अरे कौन भौंक रहा है? सान्वी हाय कर. तिला का शिव आहे टाकले? अगं हो 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 अरे बापरे. हो 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 गाईस. दिस इज आर गोवा पार्टनर. दिस इज आर गोवा पार्टनर. सी हाऊ यू सिटिंग. इथे खातोय. काय भेटलं तुला? बटाट्याची भाजी, भाकरी. भाकरी. माय गॉड, भाकरी. भाकरी खा रहे हैं. Oh my God. वो भी लाल बटाटे की भाजी है. Oh my God. लाल बटाटे की लाल भाजी है. फॅमिली काय बनवते सरुदी? जोरात बोल. चिकन मध्ये काय? चकली पुन्हा एकदा. मामा आहे का? गाईज आमच्या इथे जेवायला केलेलं आहे कोफ्ता बिर्याणी केलेली आहे आणि रस्सा. चकली काय केलं जेवायला? जेवायला काय केलंय? मी इथं कोफ्ता सांगितला. खोटं बोल. माय गॉड. ए माऊस मध्ये काय आहे? काय? डिप्रेशन. गाईज आमची दीदी बोलते की या माऊस मध्ये कॅमेरा आहे. जर तुम्हाला काय वाटत असेल तर यू कॅन कॉन्टॅक्ट आर दीदी. ऍड्रेस, ऑफिसचा ऍड्रेस.
डिप्रेशन डिप्रेशन बघ हा बघ वेल्दी वेज जुई कर पनवेल मॅन फ्रॉम गोवा विजय घरत. दिस इज आवर मामा हाय. 2 शब्द बोल मामा. कसं वाटत? इसकी अरे शांत बसायची स्टोरी सांगते. गाईज अटेन्शन स्टोरी सांगते. मामाची रिक्षा आणि आम्ही रिक्षेला असं धक्का दिला. अरे रिक्षा गेली असती बरोबर. हे पोरं गोंगाट करायची नुसती. गाडी अशी व्हायची ना. आणि जायला एखादा इकडून फटकून गेला मग काय करू. गाईज आमचे पप्पा आहे ते. पप्पा काय टाकायचं? डेंजर. शी घाणेरड्या बायका या. ही बहीण माझी घाणेरडी. गाईज दिस इज ब्लॉग गाईज. तर आता आम्ही पूल मध्ये आलो. एन्जॉय करतोय. दिस इज माय ब्रदर. दिस इज माय भाची. इकडे कोण ढकललं तुला? कोणी ढकललं? नाही कोण चुकवणार आहे? कोण आहे ना, बोल ना घरात. हेड ड्रायर आहे. सांग आपल्याकडे आपण रिच पीपल आहे. सांग वी आर रिच. पाणी ढकलेल ना. नाही ढकलणार. गाईस गाईस ही माझी भाची आहे आणि ही तिची मम्मा आहे. दिस इज हर मम्मा. मम्मा हाय कर. मम्मा पूल मध्ये का नाही येते? मित्रांनो आता उठलोय, फ्रेश झालं, थोडासा खाल्लं, बरं वाटलं. आता आम्ही चाललो स्विमिंग करायला. मित्रांनो पाय पोचतात का? गाय यांचे पाय ना बघ. नाही काहीच नाही. ए बाथटब मध्ये जाते का? बाथटब मध्ये पाणी उडाते हे जरा. आमची आजीचं वय आहे किती? 85. 85 वयात ती आज झोका खेळते. हे असं असतं म्हातारपण म्हणजेच बालपण. हे आहे जुनं रक्त. व्हिडिओ टाकतोय. गाईज तर आता आम्ही मॅगी खातोय. मॅगीचा आस्वाद घेतोय सगळे बसून चंद्राच्या खाली. गाईज आमच्याकडे आज सिंगर आलेले आहेत रात्रीचे. आम्ही सिंगर बोलवत गाईज. जवळ ये ना. लांबनं सिंगर मागवलेत आम्ही दुबईवरनं. हे असे 5-5 लाख रुपये दिले त्यांना आज. आणि हे आमचे श्रोते आहेत. कसं वाटतंय तुम्हाला आज सिंगिंग ऐकून? कसं वाटतंय? अभी भी कहाँ से आती है तुम? गाई सकाळी उठून बघा हे असं असतं. सगळं जेवणाचं काय बनवतं मामी आज? अरे बापरे.
अंडा बुर्जी मेन्यू मध्ये आहे तर भाऊजीने आंघोळ केलेली नाही. कसं आहे तू तरी केले का आंघोळ? मी झोपेत आता उठलोय. हा मोबाईल करता हॅलो येते काय? हॅलो हॅलो व्लॉग करतोय मी. हे काय? हॅलो व्लॉग. गुड मॉर्निंग वॉक. गुड मॉर्निंग वॉक. तर आता आमचा 2 दिवसाची ट्रिप संपलेली आहे. परतीचा प्रवास सुरू झालेला आहे. सगळ्यांनी बॅगा पॅक केलेला आहे. परतीचा प्रवास. तर गाईज कसं वाटतं तुम्हाला 2 दिवसाची ट्रिप झाल्यानंतर? एक नंबर मज्जा केली खूप पाण्यात गेलो खूप काळे पडलो. नाही मी तशीच खूप काय पडलो. हात दाखव. तुम्ही पण तसाच आहे. अहो पावलं आणि मजा केली. पोलीस बोलणाऱ्याला जागा. गाईस असं वाटलं साखरपुड्याला आलेलो मटण खाऊन चालू. जाऊन मजा आली. पुन्हा एकदा लास्ट आहे. तिकडून करायचं तिकडून मजा आली. गाईस अशा प्रकारे आता आम्ही परतीचा प्रवास सुरू केलेला आहे. बॅगा भरलेल्या आहेत. आता आम्ही चाललो गोव्याला. 1 month ट्रिप गाईज. आमच्या फॅमिलीच्या इतिहासात पहिली अशी ट्रिप आहे घरी जाताना भांडण नाही झाली. भांडलो पण बाय करा.